रबडजी शिवारात बिबट्याचा हल्ला, 5 शेळ्या ठार तर 2 शेळ्या जखमी। कडवण तालुक्यातील रबडजी येथील मोठीदरी शिवारातील शेतकरी श्रीराम काशीराम पालवे यांच्या गट नंबर 312 मधील राहत्या घराशेजारील गोठ्यात दावणीला बांधलेल्या शेळ्यांवर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करत 5 शेळ्या ठार केल्या तर 2 शेळ्या जबर जखमी केल्याची घटना घडली आहे। बुधवारी सकाळी 6 वाजता गोठ्यातील शेळ्यांना चारा घालण्यासाठी शेतकरी अनिल पालवी गोठ्यात गेले असता त्यांना गोठ्यात बिबट्याने 5 शेळ्या ठार केल्याची घटना उघडकीस आली। याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागाला घटनेची माहिती कळवली असता वनरक्षक श्रीमती भोये व वन विभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। पालवी कुटुंबांकडे शेती कमी असल्याने जोडधंदा म्हणून त्यांनी 7 शेळ्या पाळल्या होत्या। पालवी यांनी घराशेजारी गोठ्यात नेहमीप्रमाणे 7 शेळ्या बांधल्या होत्या। 7 जुलैच्या मध्यरात्री राहत्या घराजवळील गोठ्यात बिबट्याने हल्ला करत बांधलेल्या 5 शेळ्यांना फस्त केले। कमी शेती आणि पाळलेल्या शेळींच्या उत्पन्नावर आपला घर प्रपंच पालवी कुटुंब चालवित होते। मात्र घराशेजारच्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करीत 5 शेळ्या ठार केल्याने या घटनेत पशुपालक शेतकऱ्याचे जवळपास 60 ते 70 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे शेतकरी पालवी यांनी सांगितले। वन विभागाने तातडीने शासन नियमानुसार भरपाई द्यावी अशी मागणी पालवी कुटुंबाने केली आहे। वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी अनिल पालवी, बाळू पालवी, साहेबराव पवार, रामदास पवार, सुभाष पालवी, भाऊसाहेब पवार, नाना पालवी, प्रल्हाद पवार, प्रकाश भालेराव, कारभारी पवार, संदीप पवार यांनी केली आहे। मराठी केसरी न्यूज नेटवर्क, कडवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।